आज एक गोष्ट आम्हाला या ठिकाणी शिकणं गरजेचं आहे की मनुष्य जो आहे त्याच्या जीवनामध्ये पुष्कळ साऱ्या गोष्टी उगाच नाही आहेत, त्यामागे देवाची काहीतरी योजना आणि त्याची इच्छा आहे. तर या सर्व गोष्टी जेव्हा आम्ही बारकाईने पाहत असताना, जेव्हाही आम्ही देवाच्या समीप जाण्याचा प्रयत्न करतो, सैतान तेवढा आमच्यावर प्रबळ होतो. प्रेज द लॉर्ड. आज चर्चमध्ये कोणी आलं नाही याचं कारण जे आहे ते आम्हाला जाणणं गरजेचं आहे. सकाळी लाडगाव या ठिकाणाहून आमची जी प्रिय बहीण आहे सविता ताई, त्यांचा परिवार जो आहे, त्यांची जी जनावरं आहेत, त्यांच्या 2 गायी 1 वासरू त्या ठिकाणी जे आहे ते रात्री कोणीतरी चोरून त्या ठिकाणी नेलं. रस्त्याला बांधलेले होते, त्यांचं त्या ठिकाणी सर्व दावं तोडून वगैरे कापून जे आहे ते चोर घेऊन गेले. आणि पुष्कळ वेळा जेव्हा आम्ही प्रभूमध्ये चालतो तेव्हा ही प्रश्न आमच्या जीवनामध्ये नेहमी उद्भवतात की देवामध्ये असलं तर समस्या काय येते. कधी कधी निराशा जी आहे सैतान आमच्या जीवनामध्ये यासाठी घेऊन येतो की आम्ही देवाचं नाव घेणं सोडून द्यावं आणि आम्ही आमचा मार्ग धरून त्यानुसार चालण्याचा प्रयत्न करावा. आणि जे ही गोष्ट जेव्हा मी ती ऐकली तेव्हा माझ्या मनाला त्या ठिकाणी फार दुःख झालं, मन तुटल्या गेलं. कारण की काहींची आशा, काहीच्या उत्पन्नाचं साधन जेव्हा जातं तेव्हा आम्हालाही त्या ठिकाणी एक गोष्ट ही जाणणं गरजेचं आहे की आमची परिस्थिती ही आम्हाला देवाजवळ नेण्यासाठी प्रतिबंध जर करत असेल तर ह्या दिवसांमध्ये आम्हाला हे पडताळणी करायची आहे. आमचा देवावरचा असणारा विश्वास हा स्वार्थी आहे का निस्वार्थी आहे. प्रेज द लॉर्ड. आमचा विश्वास आहे गेलेल्या गोष्टी दुपटीने परत करणारा परमेश्वर आहे. आणि जेव्हाही तो आम्हाला अभिवचन देतो, जेव्हाही आम्हाला तो कृपा देतो, त्या कृपेच्या द्वारे मनुष्याचं जीवन जे आहे तो आशीर्वादित करण्याचं सामर्थ्य आपल्या वचनामध्ये ठेवतो. आणि या दिवसांमध्ये पुष्कळ साऱ्या विनंत्या आल्या, पुष्कळ साऱ्या लोकांसाठी त्या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला संधी मिळाली. सर्वात जास्त जर कोणत्या विनंत्या असतील तर त्या आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या निराशे संबंधाने लोकांच्या विनंत्या आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगू, पुष्कळ लोकांचा प्रश्न हा आहे का ब्रदर तुम्ही म्हणता देवामध्ये आल्यावर सर्व गोष्टी त्या ठिकाणी सुरळीत होतील, देवामध्ये आल्यानंतर सर्व काही सुरळीत होऊन त्या ठिकाणी आम्हाला आमच्या प्रश्नांचं उत्तर मिळून आमचं जीवन एकदम व्यवस्थित चालेल, परंतु आम्ही जीही अपेक्षा केली परंतु त्या अपेक्षेनुसार आम्हाला काही मिळालं नाही तर आमचं येण्याचा अर्थ नेमका आम्हाला समजत नाहीये. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, ज्याच्यावर परमेश्वराचा अधिक त्या ठिकाणी वरद हस्त असतो त्याच्या जीवनाविषयी सैतान नेहमी आक्रमक असतो. प्रेज द लॉर्ड. सैतान आम्हाला वारंवार पाडण्याचा प्रयत्न करतो, वारंवार अशी परिस्थिती तो आम्हासमोर घेऊन येतो ज्या परिस्थितीद्वारे तो आम्हाला दाखवून देईल की तुमचा जो परमेश्वर आहे तो कमजोर आहे, त्याच्यावर जो विश्वास तुम्ही ठेवत आहात तो काही कामाचा नाही, तो व्यर्थ आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तो आज घराघरामध्ये या गोष्टी घेऊन येतात. तुम्हाला माहित आहे, जीभ जी आहे ही शरीरामधला सर्वात छोटा भाग आहे परंतु सर्वात घातक आहे. प्रेज द लॉर्ड. याकोब आपल्या पत्रामध्ये या प्रकारे लिहितो का जीभ आपल्या मुखाने, बघा जिभेला नियंत्रित करणं सोपं नाहीये. शरीराचा सर्वात छोटा अंग आहे परंतु तुम्ही त्याला नियंत्रित करू शकत नाही. आणि ज्या काही गोष्टी आपल्या मुखातून जेव्हा आम्ही बोलल्या जातो त्या नकारात्मक असो किंवा सकारात्मक असो, तुमच्या शब्दांमध्ये देखील सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही एखादी गोष्ट त्या ठिकाणी करता
न्यायाधीश बनण्याची तुम्ही जर त्या ठिकाणी प्रयत्न करता, तुम्ही देवाची जागा घेऊन लोकांना सुधरवण्याचा जर प्रयत्न करता, तर माझं तुम्हाला एक सांगणं आहे, तो अधिकार तुमचा नाहीये. जो सिंहासनावर बसलेला परमेश्वर आहे त्याला अधिकार आहे, तो आमचा न्याय करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही लोकांची परिस्थिती, त्यांच्या जीवनाचे आशीर्वाद, त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या समस्या बघून आम्ही त्यांचा न्याय करू शकत नाही. देवाचं पवित्र आणि प्रबळ त्या ठिकाणी वचन आम्हाला या प्रकारे सांगतं, तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. तुमचे शब्द त्या ठिकाणी, आपल्या जीवनामध्ये जे काही शब्द आम्ही बोलतो त्या शब्दांमध्ये त्या ठिकाणी ताकद आहे. त्याचं जिवंत उदाहरण मी तुम्हाला सांग. काल संध्याकाळी मी प्रार्थनेला जेवण केल्यानंतर मी नुकता प्रार्थनेला बसणार, आमच्या आजूबाजूचे जे लोक होते त्या मावशी आल्या आणि त्यांनी सांगितलं, दादा बाहेर ये पटकन, का या ठिकाणी एक सापाचं पिल्लू आहे, हे सापाचं पिल्लू आहे का दुसरं आहे ते मला सांग. आणि मी त्या ठिकाणी गेल्यानंतर छोटासा वाळा होता आणि वाळा त्या ठिकाणी असल्यानंतर मी म्हटलं काय नाही, मी असं सहज त्याला उचलल्यानंतर त्याला हातात घेऊन त्यांना दाखवलं, म्हटलं हा बिनविषारी आहे, याच्यामध्ये काही नाही, हा चावला तरी याला चावताच येत नाही. पुष्कळ सारं एक्सप्लेनेशन दिल्यानंतर त्या ठिकाणी गप्पा चालू झाल्या आणि गप्पा चालू असताना मी त्यांना एक गोष्ट सांगितली की जेव्हाही मी या गोष्टींविषयी बोलतो त्या दिवशी माझ्या जीवनामध्ये ती गोष्ट होते म्हणजे होते. मी जर सापाविषयी जर विषय काढला तर मी साप धरणार त्या दिवशी, हे खात्रीचं आहे. आणि मी म्हटलं आता रात्रीचे 11:30 वाजले, आता काय आहे, आता झोपायचं, प्रार्थना करायची आणि झोपायचं. तेवढ्यात मला छकुलीचा फोन आला का ती म्हणाली की आमच्या घरामध्ये घरी साप निघाला असं वाटतं. ती म्हणाली निघाला नाही, कारण की तिने ते बघितलं नव्हतं, वाटतं त्या ठिकाणी ती म्हटली होती. आणि मला वाटलं चला असं वाटतं म्हटली म्हणून त्या ठिकाणी गेलो. तर मी ह्या हिशोबाने गेलो, जसं काय मला काही माहीतच नाही, मी काही काठी वगैरे काही वापरत नाही. आणि गेल्यानंतर काकांच्या घरामध्ये छोटंसं त्या ठिकाणी एक जिन्याखाली एक छोटीशी रूम आहे, त्या रूममध्ये साप होता. आणि मी जेव्हा तो पाहिला तो नाग होता. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्या अगोदरच सिद्धार्थने तिथे त्या ठिकाणी हात घातला, त्याला आवाज आला म्हणून त्याने त्या ठिकाणी मागे झाला. हे देवाचं गौरव आहे. आणि नंतर काय नाही, मी त्याला धरलं, बाहेर काढलं, थोडंसं त्या ठिकाणी बसलो आणि सोडून दिला. सांगायचं तात्पर्य एकच आहे की तुम्ही जेही शब्द बोलता त्या शब्दांना त्या ठिकाणी जे विश्वासाने तुम्ही कन्फेशन करता त्या शब्दांप्रमाणे जर परिस्थिती घडत असेल तर तुमच्या विश्वासाच्या शब्दांनी जर एखाद्याचं जीवन बदलण्यासाठी जर तयार होत असेल तर तुम्ही ते जीवन बदलण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्याही गोष्टी पवित्र शास्त्राने तुम्हाला शिकवलेल्या आहे त्या शास्त्राच्या गोष्टींद्वारे त्यांना बोध करा. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती जीवन बायबलवर आधारित असणारं जीवन पाहिजे. ख्रिस्ती विवाह बायबलवर आधारित असणारा विवाह पाहिजे. ख्रिस्ती लेकरं जे आहे ते बायबलच्या वचनानुसार चालणारे लेकरं पाहिजे. प्रत्येक गोष्ट परमेश्वराने आम्हाला याकरता लिहून दिलेली आहे की त्यामागं त्याचा एक उद्देश आहे आणि तो उद्देश आज्ञा पालनामध्ये आम्हाला शिकणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. काल सुरेश काका आणि आम्ही बसलो होतो, थोड्याच लवकरच मी त्यांना हातामध्ये 5 मिनिटं घेईल फक्त. आणि त्यांनी आमची एक मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये त्यांनी एक गोष्ट त्या ठिकाणी सांगितली. जर परमेश्वर कमांड देतो आहे, एक आज्ञा देतो आहे, परमेश्वर जर कमांड देतो, आज्ञा देतो, तर त्यामध्ये एक्सक्युजेस नाहीये. ती तुम्हाला एनी हाऊ कोणत्याही परिस्थितीमध्ये ते फॉलो करणं, ते आचरण करणं गरजेचं आहे, म्हणजे गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये तुम्ही कमजोर असा किंवा नसा, तुम्ही बलवान असा किंवा नसा, परंतु परमेश्वर ज्यावेळेस विश्वासाने तुमच्याविषयी एखादी गोष्ट म्हणतो तर तो ती गोष्ट करण्यासाठी योग्य परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आज आम्हाला हे शिकणं गरजेचं आहे की प्रभूने जी ही कृपा आम्हाला दिलेली आहे, येणाऱ्या दिवसांमध्ये आम्हाला त्या कृपेवर अवलंबून राहून त्या विश्वासामध्ये चालणं गरजेचं आहे. गिदोनाला परमेश्वर म्हणतो हे बलवान वीरा, हिंदीमध्ये लिहिलेलं आहे शूरवीर शूरमा. बलवान वीरा त्या ठिकाणी परमेश्वर जो गिदोन आपल्या मनुष्य वंशातला सर्वात बाप दाद्यांमध्ये सर्वात कनिष्ठ असा जो व्यक्ती आहे त्याच्याविषयी परमेश्वर त्याला जाऊन त्या ठिकाणी म्हणतो हे बलवान वीरा. अजून तो युद्ध लढलाही नव्हतं,
अजून तर काही केलंही नव्हतं. जेव्हाही तुम्ही प्रभूमध्ये येता, जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये विश्वास ठेवता, तर परमेश्वर तुम्हाला काय बनवणार आहे याचं तुम्हाला त्या ठिकाणी माहिती नाहीये. ज्याप्रमाणे आम्ही पाहिलं, बीज जे आहे त्या बीजला नाही माहिती त्याचं काय होणार आहे, परंतु जो धनी आहे, जो त्याला पेरतो, त्याला माहिती आहे त्याचं काय होणार आहे. जेव्हा बीज तुम्ही पेरता, त्याचं त्या ठिकाणी रूपांतर धान्यामध्ये होतं, धान्यामधून त्याची भाकर बनते आणि ती भाकर इतरांसाठी आशीर्वादाचं कारण बनते. ते जीवन आज आम्हाला जगणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला ठाऊक नाही आमचं उद्या काय आहे, आम्हाला माहिती नाही आम्ही परवा काय बनणार आहोत, आम्हाला माहित नाही आमच्या लेकरांचं काय होणार आहे, आम्हाला माहित नाही आमचे घर काय असणार आहे. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवून त्याच्या इच्छेप्रमाणे जर चालणारे देवाचे जिवंत लोक आहात, जिवंत देवाचे प्रबळ त्या ठिकाणी आत्म्यामध्ये चालणारे लोक आहात, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमच्या विषयी प्रत्येक गोष्ट बदलणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. त्या गोष्टींमध्ये आम्हाला आज चालायचं आहे आणि जो कोणी त्या वचनानुसार चालतो, मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या दिवसांमध्ये तो देवाचं महान असं पराक्रमी सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये पाहिल्याशिवाय राहणार. प्रेज द लॉर्ड. निराशा देवापासून नाहीये, निराशा सैतानापासून आहे. डिप्रेशन सैतानापासून आहे. सर्व प्रकारच्या गोष्टी या ज्या तुमच्या जीवनामध्ये तुम्ही फेस करत आहात, त्या सर्व गोष्टीचा मूळ एकच आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला तुमच्या अंतःकरणामध्ये असणारं जे काही निधन आहे ते काढणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. अंधार आणि उजेडाची सहभागिता होऊ शकत नाही. बायबल सांगतं, ख्रिस्त आणि बलियाल जो आहे, जो सैतान आहे, त्यांची सहभागिता कधी होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आम्हाला नाही माहिती आमचं भविष्य काय आहे, परंतु आमचं भविष्य ज्याच्या हातामध्ये आहे ना, तो आम्हाला सांगतो, मी तुमच्यासाठी नवी गोष्ट करण्यासाठी जात आहे. प्रेज द लॉर्ड. गेलेल्या जे जुनं आहे ते प्रगटीकरणामध्ये मला ते वचन फार आवडतं. प्रभू त्या ठिकाणी म्हणतो, जुनं ते सर्व काही होऊन गेलं, आता पहा मी सर्व काही नवीन करत आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा प्रभू नवीन करतो त्याला कोणी थांबवू शकत. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे जाणा, तुमच्या विश्वास योग्यतेच्या कसोटीमध्ये तुम्हाला आज विश्वासामध्ये उतरणं गरजेचं आहे आणि तुम्हाला स्थिर राहणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्थिर नाही राहणार, तुम्हाला पाडण्यासाठी सैतान वारंवार प्रयत्न करणार. प्रेज द लॉर्ड. तर आपल्यामध्ये देवाचे दास, आपले काका, प्रिय काका सुरेश जाधव जे आहे ते आलेले आहेत आणि ज्याही वचनाद्वारे आज ते आम्हासोबत बोलणार आहे, त्या वचनांकडे आमचं चित्त आणि लक्ष लागावं याकरता आपल्या अंतःकरणाला आम्हाला तयार करायचा. मी सर्वांना विनंती करतो, टाळ्याच्या गजरांमध्ये आम्ही त्यांचं स्वागत करतो. सर्वांना प्रभूमध्ये आपण मते कृषी वर्धमान करूया. मते 4 आणि 1 ते 11 आपण वाचूया. मत्ते 4 1 ते 11. अशी आज्ञा कर. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीच नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने देखील असा शास्त्र आहे.
11. मग सातानाने त्याला पवित्र मंदिराच्या शिरोगाठी भेट दिली आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खरी होईल का? कारण आता शास्त्र एक आहे की तो मनुष्याला तुझ्याविषयी अन्याय करेल आणि तुझा नाक डोक्यात आपू नये म्हणून ते तुला हातावर झेलून देईल. येशूने त्याला म्हटले, आणखी असा शास्त्र एक आहे की परमेश्वर जो तुझा देव याची परीक्षा पाहू नको. पुढे सातानाने त्याला एका अतिशय उच्च डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्य व त्याची वैभव दाखवले आणि त्याला म्हटले, तू पाय पडून मला नमन करशील तर मी हे सर्व काही तुला देईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे साताना, चाल जाऊ, कारण आता शास्त्र एक आहे की परमेश्वर तुझा देव याला नमन कर व केवळ त्याची उपासना कर. मग सातान त्याला सोडून गेला आणि पहा, मनुष्य त्याची सेवा करू लागले. प्रेज द लॉर्ड. देवाला आपण धन्यवाद देऊ आणि प्रार्थना करू. मग वचन बघू. देव बापा, आम्ही जी तुझी आराधना केली, तुझ्या प्रार्थना केल्या आणि त्या तू मान्य केल्या देवा, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या मंदिरामध्ये पुन्हा तू आम्हाला येण्यासाठी कृपा केली, त्यासाठी आम्ही तुझे उपकार मानतो. देव बापा, कालची रात्र तू दिली, आजचा दिवस तूच दिला देव बापा, आणि तुझं गौरव करण्यासाठी तू आम्हाला निवडून घेतलं, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. देवराजा, पुन्हा एक वार आम्हा प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे. तुझं गौरव करण्यासाठी आमचं जीवन तुला साजेसं व्हावं देवा, म्हणून तू विशेष आम्हाला मदत कर. त्या वचनाच्याद्वारे जे तू आज आम्हाला दिलं प्रभू, ते मनन करण्यासाठी तू आम्हाला ज्ञान, बुद्धी, सामर्थ्य दे. ऐकण्यासाठी, सांगण्यासाठीची बुद्धी दे देव बापा, आणि तुझं गौरव कर. केलेल्या सर्व त्याबद्दल तुला धन्यवाद देतो देवा. पवित्र आत्म्या तू आमच्यामध्ये ये देव बापा, सामर्थ्याने उपस्थित राहा, आणि प्रभू ज्याला समज नाही होत त्याला समजून देण्यासाठी तू विशेष कृपा करो. केलेल्या सर्व त्याबद्दल उपकार मानतो. प्रभू येशू माझा उद्धार करता, याच्या प्रिय नावात मागतो म्हणतो आहे. आमेन. मत्तई करून शुभवर्तमान त्याचा 4था अध्याय. हे प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा, अरण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा अशी टायटल त्या ठिकाणी आहे. शीर्षक सुरुवात जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेची झाली त्याबद्दल या वचनांमध्ये आहे. सुरुवातच जी देवबापांनी केली आपल्या सेवेची माणूस म्हणून, त्याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. नीतिमत्व धारण करणे आणि मग नीतिमत्व प्राप्त झाल्यानंतर त्या माणसाच्या जीवनामध्ये समस्या निर्माण होते. समस्या म्हटल्यापेक्षा मोहपाश किंवा परीक्षा येणे ह्या एकदम सामान्य गोष्ट आहे. आणि पाळक साहेबांनी सांगताना सुरुवात जी केली की सैतान आम्हाला प्रत्येक कोणत्याही वेळी आम्हाला विजयी होऊ देणार नाही, किंवा आमच्या पाठीमागं लागलेला असतो. आम्ही पडावं, आम्ही देवाच्या नजरेमध्ये राहू नये, आमचं जे तारण आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्यापासून आपण कसं तरी दूर व्हावं, देवाचा प्रकाश आमच्यावर पडू नये, हा निरंतर आमच्या विरोधात कोशिश करणारा, प्रयत्न करणारा एक विरोधी आहे. आणि या ठिकाणी तो आमचाच नव्हे, तो सुरुवातीपासूनच आपण बघत आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तांनी सेवा सुरू केली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात येऊन त्याची परीक्षा पाहत आहे. त्याच्याच जे त्यांनी सुरू केलं त्याला अनुषंगी किंवा त्याच्याबरोबर जाणार हे वचन आहे. इथं आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा दिसते. सुरुवातीच्या दिवसांमध्ये सेवा सुरू करण्याआधी प्रभू येशू ख्रिस्ताने परीक्षा सुरू केली. आता ह्या ज्या गोष्टी आहे 1 ते 11 आपण जर लक्षपूर्वक, काळजीपूर्वक ऐकलं या सकाळी, अशा भरपूर गोष्टी आहे की देव आपल्याबरोबर ह्या वचनांमधून बोलेल. आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहे त्या आम्हाला प्रगट करेल तो. आणि यासाठी आहे देवाचं वचन की आम्ही ते शिकून प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वभावाप्रमाणे बनावं. जी उपाधी देवाने आम्हाला दिलेली आहे देवाचे लेकर होण्याची, किंवा आम्ही देवाचे मुलं आणि देवाच्या मुली आहोत असं आम्ही म्हणतो. या वचनामधून आम्हाला पुष्कळ गोष्टी देवबाप आम्हाला शिकवेल जर आम्ही आमचं पक्कं लक्ष याकडे लावलं तर. म्हणून सगळे देवाचे लोक मी अपेक्षा करतो की आपण देवाच्या वचनाकडे लावू. आणि जेव्हा वाचायला सांगेल तेव्हा ज्याला पटकन उघडता येईल ते वाचू शकतं, बाकी त्या वचनाकडे लक्ष देऊ शकता. म्हणजे मी सांगत असताना, आपण ऐकत असताना देवाचं वचन यामधून आपल्याला समजून येईल लवकर. पहिली गोष्ट,
मी शीर्षक सांगत होतो की जो नीतिमान ठरला गेलेला आहे, जो देवाचा पुत्र ठरलेला गेलेला आहे किंवा देवाची मुलगी ठरलेली आहे, देवाच्या घरामध्ये आलेले आहे, त्या लोकांच्या जीवनामध्ये सतत परीक्षा येतात आणि त्या भरपूर परीक्षा येतात. त्या कोणत्या कोणत्या आहे हे आपण या वचनामधून शिकणार आहे. मी मध्ये एक जो प्रश्न विचारेन आणि तो म्हणजे आता सुरुवातीला विचारतो, नंतर विचारल्यावर त्याचं उत्तर तुम्ही शोधून ठेवा. असं कोणाला वाटतं की मी देवाचा मुलगा किंवा मुलगी झालेली आहे? योहान कृत नंतर उत्तर द्या. योहान कृत शुभवर्तमान त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये तो जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला त्या सगळ्यांना त्याने देवाचे लेकरं होण्याचा अधिकार दिला. हे वचन पक्का ठेवा, नंतर मी याकडे येतो. मग ज्याला खात्री नाही मी देवाचं लेकरूच नाही आहे, मी देवाचा मुलगा नाही, एक आपल्याकडं असं म्हटलं जातं की संपूर्ण जग हे देवाचं निर्माण केलेलं आहे आणि सगळे माणसं हे देवाचे लेकरच आहे. हे म्हणायला सोपं आहे, परंतु शास्त्राप्रमाणे हे मात्र खोटं आहे. सगळे देवानेच बनवले, सगळे देवाचे लेकरं होते, आहे नाही होते, पण गडबड झाली, देवाच्या विरोधात गेल्यामुळं सगळे देवाचे लेकरं नाही. पुन्हा देवाचं लेकरू बनण्यासाठी शास्त्रामध्ये काही प्रोसेस सांगितल्या, प्रक्रिया सांगितल्या, काही गोष्टी सांगितल्या, त्या केल्याने आपण देवाचे लेकरं होऊ. आणि त्याच्यापैकी एक जे आहे, योहान म्हणतो जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्याचा स्वीकार केला, तो त्याला देवाने देवाचे लेकरं होण्याचा अधिकार दिला. हे आपण वचनामध्ये वाचतो. मग जे लेकरं आहे त्यांच्या जीवनामध्ये या गोष्टी निर्माण होतात. काय आहे इथं असं म्हटलेलं आहे, कोणीतरी वाचा एक वचन, 4:2. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. ओके, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा व्हावी म्हणून, आणि कोणाकडून परीक्षा व्हावी? कोणाकडून व्हावी? सैतानाकडून व्हावी. मोहपाश सैतानाकडून येतात. सैतान परीक्षा करतो. म्हणून लक्षात घ्या, परीक्षा होत असताना आम्हाला जो टेस्ट करणार आहे, परीक्षा करणार आहे, देव परमिशन देतो, पण परीक्षा मात्र सैतान घेतो. त्यामध्ये आम्ही विजयी ठरतो की नाही, त्यासाठी आपण देवाच्या पवित्र आत्म्याला समर्पण करून द्यायचं आणि त्यामध्ये आपला विजय निश्चित आहे. म्हणून सैतानाकडून परीक्षा व्हावी प्रभू येशू ख्रिस्ताची, त्यासाठी देवबापाने त्याला परमिट केलं आणि त्याला आत्म्याने, देवाच्या आत्म्याने त्याला जंगलामध्ये घेऊन गेला किंवा रानात घेऊन गेला. इंग्रजीमध्ये जंगल शब्द आलेला आहे, विल्डरनेस शब्द आलेला आहे, तिथे त्याला घेऊन गेला. मग तो 40 दिवस व 40 रात्री उपवाशी राहिल्यानंतर त्याला भूक लागली. ही सुद्धा एक परीक्षा होती, उपाशी राहण्याची. दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी खायचं नव्हतं इथं. म्हणजे जसे नॉर्मली आपल्याकडे उपवास केले जातात, आम्ही केलं तर मरून जाऊ आम्ही, किंवा भरपूर लोक तर मरूनच जातात. म्हणून आम्हाला दिवसभर करावं लागतात उपवास, संध्याकाळी काहीतरी खावं लागतं. पण मुळात याने उपवास केले म्हणून आम्ही उपवास करू, ही जी संकल्पनाच मुळात चुकीची. भरपूर लोक 40 दिवसाचे उपवास करतात ना, ते का करतात? त्याला ग्राउंड काय आहे? का उपवास ठेवतात? अरे 40 दिवसाचे उपवास आहे आणि 40 आम्ही उपवास केला पाहिजे. हे त्या पर्टिक्युलर महिन्यामध्येच नव्हे, जेव्हा केव्हा आम्हाला वाटेल की आम्ही देवाच्या सानिध्यात जायला पाहिजे, चालायला पाहिजे, आणि त्यावेळी आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये उपवास करू शकतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस उपवास केले म्हणून आम्ही 40 दिवस आणि 40 रात्रच करायला पाहिजे हे मात्र नव्हे. आम्ही 2 महिनेही करू शकतो, 3 महिनेही करू शकतो, 1 दिवस करू शकतो, अर्धा दिवसही करू शकतो. आम्हाला भूक धरवेल तेवढं आम्ही करू शकतो. जेवण आम्हाला त्यागायचं आहे. उपवास म्हणजे देवाच्या सानिध्यात सुद्धा राहायचं आहे. मग याने उपवास केल्यानंतर साहजिक आहे भूक लागली होती. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, परीक्षक कोण आहे? सैतान आहे. परीक्षक त्याला येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र असलास तर या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. पहिली परीक्षा प्रभू येशू ख्रिस्ताला पहिला प्रश्न नव्हे,
त्याला हे वचन हे त्याला म्हणत आहे, जर तरच्या गोष्टी सैतान त्याला म्हणत आहे की तू जर देवाचा पुत्र असेल, इंग्रजीमध्ये पुन्हा चांगलं आहे, इफ यू आर सन ऑफ गॉड, जर तू देवाचा पुत्र आहे, तू देवाचा पुत्र असशील तर बघ, पहिली परीक्षा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला सैतान म्हणतो, जर तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. काय आहे पहिल्या परीक्षेचं पहिलं जे संकट आहे किंवा पहिला जो डाऊट आहे तो काय आहे? काय आहे? तू देवाचा पुत्र आहेस की नाही? मला तर याची शंका वाटते बाबा. प्रेज द लॉर्ड. मी विश्वास ठेवलेला आहे, मी देवाबरोबर चालतो, पण आजही मला डाऊट आहे, देव माझी प्रार्थना ऐकतो की नाही, मी देवाचा पुत्र आहे की नाही. जेव्हा आम्ही नीतिमान होतो, नीतिमान कसं होतो त्याची एक प्रक्रिया आहे, बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे. जो विश्वास ठेवतो, पहिलं पश्चाताप करतो. आम्ही देवाचं वचन ऐकल्यानंतर पहिली गोष्ट आमच्या जीवनामध्ये जागृत होते ती म्हणजे बापरे, मी स्वतःला एकदम चांगलं समजत होतो, मी काही गुन्हे नाही केले, मी चूक नाही केली, मी पाप नाही केलं असं मला वाटायचं. तसं भरपूर वेळा तुम्ही बोलून पहा कोणाला तरी, असं खोटं बोललं का? नाही, अजिबात खोटं बोलत नाही. मुळात हे बोलणंच खोटं असतं. जेव्हा पहिलं असं आपण म्हणतो ना, नाही अजिबात नाही, खोटं आपल्याला आवडत नाही. मी तुम्हाला सांगतो, एक माणूस आहे, नाव नाही घेत नाही त्याचं, पण तुम्ही बोला, तो बोलल्याबरोबर तुम्हाला समजेल हा खोटा बोलत आहे. पण तो माणूस सुद्धा म्हणतो मला एकच गोष्ट नाही आवडत, ती म्हणजे खोटं बोलणं. हे इंदोरीकर शायर म्हणायचं ना, झुटो ने झुटो से कहा कि सच बोलो, हम कभी झूठ नहीं बोलते, बोलतच नाही. पहिली गोष्ट आहे, बरोबर. अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आम्ही करत जातो. इथं लक्ष द्या, तिथं वचनाकडं, तू देवाचा पुत्र असलास तर या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या. पहिला जो डाऊट आहे सैतानाच्या जीवनामध्ये जो क्रिएट करत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा आहे की तुझं जे स्थान आहे पुत्र म्हणून ते बरोबर आहे, तू खरंच पुत्र आहे का? पहिला डाऊट आहे. म्हणून पहिली प्रक्रिया काय आमची? आम्हाला पश्चाताप करणं आहे. जेव्हा आम्ही देवाचं वचन ऐकतो पश्चाताप करतो. जर कोणी असं म्हणतं की मी पाप करत नाही, माझ्यामध्ये काही पाप नाही, योहान म्हणतो तो माणूस खोटारडा आहे आणि खोटा जो सैतान त्याचा पुत्र आहे, त्याच्याकडून आहे. कारण खोटं बोलणं हे सैतानाला होतं. साधी सुधी गोष्ट आहे, मी पाप केलं, देवाचं वचन ऐकल्यानंतर पहिली गोष्ट आमच्या जीवनामध्ये जी घडते म्हणजे आम्हाला आमचे पाप समजतात आणि देवाची पवित्रता आम्हाला समजते. मग आम्ही पश्चाताप करतो. पश्चाताप म्हणजे काय? तात्पुरता पस्तावा करणे नव्हे. पस्तावा म्हणजे अरे केलं नसतं बरं झालं असतं रे, त्याला पस्तावा म्हणतो. पश्चाताप म्हणजे इथून पुढं जी गोष्ट जी देवाला आवडत नव्हती, ती कोणती गोष्ट असो, काहीही असो, ती गोष्ट यापुढे मी करणार नाही. पूर्णपणे पाठीमागं फिरणं, वापस फिरणं, जे करीत होतो तिथून वापस फिरणं. जर एखादा माणूस दारू पित असेल तर त्याने दारूकडे जात असताना वापस फिरणं. रोज पित होता त्यांनी कधीही दारू न पिणं. त्यानंतर खोटा बोलत असेल त्यांनी कधी खोटं न बोलणे. व्याभिचार करत असेल त्याने त्यानंतर कधी व्याभिचार न करणे. चुगल्या करत असेल त्याने त्यानंतर कधी चुगल्या न करणे. हे जे आम्ही करतो ते हे पापाचे फळच आहे. या गोष्टीपासून आम्ही पूर्णपणे वापस फिरतो. आम्ही पाप नाही करत. आम्ही असं म्हणतो देवाला, त्याला पश्चाताप म्हणतो. असा पश्चाताप मी केलेला आहे का? हा वैयक्तिक प्रश्न आहे. केलेला नाही याचा अर्थ कुठंतरी डळमळत आहे. किंवा आम्ही पश्चाताप न करताच पालक साहेबाला म्हणतो, पालक साहेब आम्हाला बाप्तिस्मा द्या, आम्हाला बाप्तिस्मा द्या. भरपूर लोक दुसऱ्या चुकीच्या गोष्टीसाठी बाप्तिस्मा घेतात, ही वेगळी गोष्ट आहे. पण पालक साहेबांना असं वाटतं की अरे यांनी पश्चाताप केलेला आहे, हे एकदम चांगलं दाखवतं. मग जाऊन पाण्यामध्ये बुडून काढतात, बाप्तिस्मा होतो त्यांचा. बाप्तिस्मा झाल्यानंतर अगदी जैसे ते दुसऱ्याच दिवशी त्याच गोष्टी आहेत. म्हणजेच आम्ही पश्चाताप केला होता का?
पश्चाताप नाही, तर बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या त्या काही कामाच्या नव्हत्या. या पुत्र बनण्याच्या प्रक्रियेमधून मी गेलेलो आहे का? कोणती प्रक्रिया आहे? मी जर देवाचा पुत्र आहे तर मी त्याचा पुत्र कसा झालो? देवाचं वचन ऐकलं, पश्चाताप केला, कारण पाप समजले, सोडून दिले, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा आता माझा प्रभू म्हणून स्वीकार केला. प्रभू म्हणून स्वीकार करणे म्हणजे काय? आमच्याकडं जो उद्देश आहे ना, त्या एक सिद्धांत, तारणाचा सिद्धांत, त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे, जो स्वतः ऐकून प्रभू येशू ख्रिस्ताला पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताला आपला देव म्हणून स्वीकारतो, एक देव, दोन आपला तारणारा, तीन आणि आपला प्रभू असं म्हणून स्वीकारतो, त्याचं तारण होईल. प्रभू म्हणजे काय? माझा मालक. मग मी जे पण करेल, ज्या गोष्टी करेल, त्या सगळ्या गोष्टी माझा मालक मला सांगेल, माझ्या मालकाला पसंत असतील त्या गोष्टी मी करत जाईल. तो माझा मालक म्हणून मी त्याचा स्वीकार केला. तारणाची प्रक्रिया. आणि मग जेव्हा मी असं म्हणतो तेव्हा मला देव नीतिमान ठरवतो, असं देवाचं वचन आहे. माझे सगळे पाप धुवून काढतो आणि मला नीतिमान ठरवतो. नीतिमान ठरवणं म्हणजे हा माणूस पापी होता, याचं संपूर्ण पाप काढून घेऊन याच्यावर ख्रिस्त येशूचं चांगुलपण, नीतिमान किंवा नीतिमत्व त्याला देऊन टाकलं. मग रोमकाराच्या पत्राच्या 8व्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये असं म्हणाले, जितके ख्रिस्त येशूमध्ये आहे त्या कोणालाही दंडाची आज्ञा नाही. पापामुळं मला दंडाची आज्ञा होती, मला मृत्यू होता. मी ख्रिस्त येशूला स्वीकारलं, मला आता मृत्यू नाही. मी देवाचा पुत्र झालो, देवाच्या बरोबर चालत आहे, देवाचा आत्मा मला चालवतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही थोडंसं इकडे लक्ष देत आहे. मी देवाचा पुत्र कधी होतो? मी पश्चाताप करतो तेव्हा. देव मला नीतिमान ठरवतो. नीतिमान ठरवणे म्हणजे काय? मी पापाने बरबटलेला आहे, पण देवासमोर उभं राहून मी म्हणतो, कारण मला माहिती मला शिक्षेची माफी होण्यासाठी मी काहीच नाही करू शकत. मग मला जर माफ व्हायचं आहे, सुटायचं आहे शिक्षेमधून, तर न्यायाधीशाने काय केलं पाहिजे? ठीक आहे, याच्या विरोधात सगळे पुरावे आहेत. इथं तर न्यायाधीशसुद्धा प्रॉब्लेममध्ये, म्हणजे ते त्यांच्या मनाने नाही देऊ शकत. त्यांना घटना वाचावी लागते, कोड वाचावा लागतो, त्यानुसार त्यांना काय नियमानुसार त्यांना माणसाला दोषी किंवा निर्दोष ठरवावं लागतं. पण दोषी झाल्यानंतर पुन्हा एक माणूस असतो, राष्ट्रपती. त्याच्याकडे जर दयेचा याचिका दिली आणि सांगितलं, ज्याला फाशी झालेली ना, ते भरपूर वेळा असं करतात, दयेची याचिका लिहितात आणि त्यांच्याकडे पाठवतात. त्याच्यामध्ये फक्त एवढं असतं की मला सजा झालेली आहे, मी आता सोडू नाही शकत, तुम्ही जर इच्छा करता तर मला क्षमा भेटू शकते. ते जर म्हणले ना, झालेली आहे परंतु यांना तुम्ही क्षमा करा, त्याची फाशी कॅन्सल होते, त्याचा जी शिक्षा आहे ती कॅन्सल होते. असा सदोदित एक न्यायाधीश, एक राष्ट्रपती, एक मोठा जगाचा न्यायाधीश, तो नियमित आमच्या समोर आहे, जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तर. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मग त्याने आमच्यावर झालेला गुन्हा आम्हाला माफ केला. आणि मग तिथं असं म्हटलेलं आहे, जेव्हा आम्ही अशा प्रक्रियेमधून जातो, आम्हाला क्षमा भेटते, त्यावेळी आम्ही देवाचे लेकरं बनतो. मग आम्ही चालू शकतो की हो, मी आता देवाचा लेकरू बनलेला आहे, देवाचा मुलगा बनलेला आहे, देवाची मुलगी बनलेली आहे. ह्या प्रक्रियेमधून आपण गेलो का, तर मग आपण देवाचे लेकर आहे. मग जेव्हा आम्ही असे देवाचे लेकर होतो, दुसरी गोष्ट या ठिकाणावर येते. लगेचच प्रभू येशू ख्रिस्ताला सैतान म्हणतो, तू जर देवाचं लेकरू आहे तर, तू देवाचा मुलगा आहेस तर, देवाचा पुत्र आहेस तर. याच्यात काही डाऊट होता का? येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे की नाही याच्यात डाऊट होता का? काही डाऊट नाही. तो निर्माण करताय, देवाबरोबर आहे, पण तरी सुद्धा त्याला येऊन सैतान काय करत आहे? त्याला प्रश्न विचारत आहे, तू देवाचा पुत्र आहेस का? अशा पद्धतीचा प्रश्न विचारतो. म्हणून
पहिली गोष्ट, आमच्या तारणाबद्दल सदोदित जर आमचं तारण झालेलं आहे तर पहिली परीक्षा आमच्या तारणाबद्दल आमच्या समोर येईल. आम्हाला बार बार लोक म्हणतील, कदाचित समोर सैतान येऊन उभार नाही राहणार, आमच्या सैतान आला तर आम्ही थांबणार नाही त्याच्यापुढं, बरोबर? सैतान नाही येणार, त्याला पण माहिती आहे हा घाबरत, हा देवाचंच नाव की, म्हणून सैतान उभा येऊन नाही राहणार आमच्या समोर. कोण येऊन उभं राहील माहिती का? कदाचित, म्हणजे मी सैतान नाही म्हणत त्यांना, माणसं. वापरात कोण येतो? माणूसच येतो. परिस्थिती ज्यामध्ये ते चकमेट म्हणते ना, चकमेटची परिस्थिती, चेस गेम खेळताना म्हणजे तो गेला, आटपला, अशी परिस्थिती येते कधीतरी. निर्णय क्षमता थांबून जाते, विचार नाही करतायत. बाप रे, येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणावं की नाही म्हणावं? म्हणलो तर प्रॉब्लेम आहे, नाही म्हटलो तर कदाचित सुटू शकतो. अशी भरपूर वेळा परीक्षा निर्माण होते. त्यावेळी आम्हाला देवावर डिपेंड राहायचं आहे, देवाच्या वचनावर डिपेंड राहायचं आहे. कारण परीक्षेवर जिंकण्यासाठी एकमेव गोष्ट देव आपण दिलेली. पहिला प्रश्न आमच्या नीतिमत्वासंबंधाने सैतान निर्माण करतो. बघा, भरपूर वेळेस मी तुम्हालाच नाही म्हणत, या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये कंटिन्यू आहे. कोणत्या माहिती आहे का? आम्ही एका बाईसाठी प्रार्थना करत होतो, नित्यनेमाने प्रार्थना करत होतो. देवा, यांच्यावर दया कर, यांचा आजार बरा कर, कंटिन्यू सांगत होतो. पण काही महिन्यांनी ती बाई एक्सपायर झाली, मरून गेली ती बाई. मग काय झालं? अरे, आम्ही ज्या प्रार्थना करत होतो त्या देव ऐकतो की नाही? दुसरी एक बहीण आहे, बरोबर काम करते, तिला प्रॉब्लेम आहे, भरपूर प्रॉब्लेम आहे. आम्ही प्रार्थना करत आहे आणि काम करत असताना सगळी अडचण येत आहे. मग हात सुजलेले वगैरे असे, तिला सहज म्हटलं की ताई, आम्हाला माहीत नाही, म्हटलं रोज आपण प्रार्थना करतो, आम्ही आमच्या परिवारामध्ये प्रार्थना करतो, पण देवबाप का प्रार्थना ऐकत नाही आम्हाला समजून नाही राहिलं. तर तिचं माझ्यापेक्षा पक्क मॅच्युअर उत्तर होतं, म्हणजे परिपक्व उत्तर होतं. दादा, आपण देवाचे लोक आहे ना, तर ह्या गोष्टीमधून जाणं गरजेचं आहे. ही परीक्षा आहे आणि जोपर्यंत या परीक्षेमधून आपण जात नाही तोपर्यंत आपण सिद्धसुद्धा नाही. आणि जिथं येशू ख्रिस्ताची परीक्षा होत आहे, देवाचा पुत्र, महायाजक, तो कोण आहे? निर्माण करता, त्याची जर परीक्षा होत आहे, तर मग तुम्ही आणि मी काय आहे? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो देव असून त्याची परीक्षा झाली, मग माझी का नको? आम्ही प्रत्येक वेळा जेव्हा परीक्षेचा वेळ येतो ना, तेव्हा भरपूर वेळा आमच्या प्रार्थना ह्याच असतात, देवा, या गोष्टी माझ्यापासून दूर जाऊ दे, येऊ देऊ नको देवा, सुटू दे मला याच्यामधून. रात्री आईबरोबर बोलत बसताना ती सांगत होती, हे दुखतं, ते दुखतं, ते दुखतं, भरपूर दुखतं, आणि तिच्या प्रार्थनाबद्दल सांगत होते. तर मी म्हटलं प्रार्थना करायची म्हटल्यानंतर ती म्हणे सारखी प्रार्थना करते, तुम्हाला माहीत नाही पण त्याला माहिती आहे प्रार्थना करते, कंटिन्यू प्रार्थना करते. आणि मग आमचं दोघांचं थोडंसं जास्तच बोलणं सुरू झालं. भाऊलांना ऐकू येत असं काही माहीत नाही, परंतु आम्ही भरपूर भांडल्यासारखं बोलत होतो रात्री एकदम. आणि मला भरपूर वेळा सांगावं लागलं, जर आम्ही प्रार्थना करत आहे आणि तरी आपल्याला हे त्रास होतच आहे, तर तुला काय वाटतं, आम्हाला त्रास नाही होत का? एवढं वय झाल्यानंतर तर होणारच, साहजिक आहे. म्हणून देव आपण एक योजना आखली याच्यासाठी. काय योजना आखली? ह्या शरीराने आम्ही सार्वकालिक ते शरीर राहणार नाही, आम्हाला त्याने नवीन शरीर द्यायचा वायदा केलेला आहे. मग त्या शरीराला काही त्रास नाही होणार. पण हे सत्य आहे ना, हे देवाचं वचन सत्य, आणि हे सत्य समजण्यासाठी लोकांच्या पल्लेच पडत नाही, डोक्यात घुसतच नाही, म्हणून सगळ्या समस्या. आणि भरपूर वेळा देवाचे लोक म्हणून आम्हाला त्रासच होणार नाही असं वचनामध्ये तुम्ही दाखवा कुठं. तिला 3 लोकांचं उदाहरण दिलं, विधवेचा पुत्र, याईराची कन्या आणि मार्थेचा भाऊ लाजार. या तिघांसाठी प्रभूने काय केलं ध्यानात आहे? या तिघं मेले होते, या तिघांनाही मरणातून ठेवलं. एक पोरगी नेटकूच मेली होती, एक मुलाला अर्ध्या रस्त्यावर चालवलं होतं स्मशानभूमीकडं, आणि एक मरून तब्बल 4 दिवस झाला होता.
ह्या तिघांनाही उठवलं, ती तिघं पुढे गेलेच की, मरून गेले ना. जो चांगला झाला, ज्याला आरोग्य भेटलं, त्याचं काय झालं? मरून गेला. याचा अर्थ हे एकदम सिद्ध आहे, हे शरीर आहे ना, हे चांगलं राहावं, ठीक आहे, देवाला इच्छा असेल तर देव आरोग्य देणारच, परंतु सगळ्या गोष्टी फक्त ह्या शरीरासाठी ही सुद्धा चुकीची आहे. काहींची परीक्षा ह्या शरीरामध्ये सुद्धा होते. मला आठवतं जेव्हा ॲक्सिडेंट झाला ना, त्याच्या 8 दिवसांनी मी यवतमाळला गेलो होतो, पूर्ण पक्का बांधलेलो होतो, आणि तिथं जर मी गेलो नाही तर तो कॅम्प होणार नाही हे पक्का होतं. कारण यवतमाळच्या उमरी जो पांढरा कवडा तालुका आहे त्याच्याजवळ उमरी नावाची जागा आहे, तिथं शाळा आहे, नर्सिंग कॉलेज आहे, दवाखाना आहे, आणि तिथल्या जवळजवळ 83 मुली ज्या होत्या त्यांच्यासाठी तो कॅम्प होता. तो कॅम्प संगीता आणि माझ्यामुळं तो कॅम्प सुरू झाला होता. आम्ही जर दोघं नसेल तर होणार नाही, पण माझं ही परिस्थिती झाली, ॲक्सिडेंट झाला, त्यांना माहीत पडलं आणि त्यांनी म्हटले जर जमत नसेल तर आपण पोस्टपोन करू. पण आम्हाला माहिती आहे एकदा जर अशी संधी गेली, स्वार्थाची संधी गेली तर पुन्हा येणार नाही, म्हणून त्यांना म्हटलं काही काळजी करू नका, आम्ही मॅनेज करतो. ट्रेनमध्ये जाताना तुम्हाला सांगतो रात्रभर झोपच नव्हती आली, घरी झोप नव्हती आहे, कारण हे सगळे हाडं मोडलेले होते, फासळ्या मोडलेल्या होत्या, पाठीचं हाड मोडलेलं होतं आणि कुशीवर डोकं ठेवता येत नव्हतं, कोणत्याही बाजूला ठेवलं तर झोपतच येत नव्हतं. पण शेवटी रात्रभर प्रवास करून आम्ही गेलो. तिथे जाऊन त्यांनी झोपायला एवढी नरम गादी दिली आम्हाला गेस्ट हाऊसमध्ये, त्या गादीवर तर मुळात झोपता येत नव्हतं, मोडलेले हाडं घेऊन. रात्रभर त्या खुर्चीत असं बसून राहावं लागायचं आणि असं टेकून राहावं लागायचं, झोप नव्हती येत. 3 दिवस चांगला कॅम्प झाला. तिथं जे सर्जन डॉक्टर होते, डॉक्टर जॉन, त्यांनी हालत पाहून सांगितलं काय झालं. त्यांना म्हटलं 10 दिवसाच्या आधी ॲक्सिडेंट झाला. असं ऐकून ते सुद्धा चकित झाले. अशा भरपूर परीक्षा आहे. इथं चांगली मिनिस्ट्री आता आमची. जर त्या दिवसांमध्ये थोडी डोळझाक केली असती किंवा गेलो नसतो, निग्लेक्ट केलं असतं तर भरपूर वेळा आम्ही संधी गमावून बसतो. अशा भरपूर अडचणी आमच्या लाईफमध्ये. पुढं जर कामाला निघलं, देवबापाच्या कामाला निघलं, मिशन ट्रिपवर निघलं तर काहीतरी गडबडीचा फोन येणार हे एकदम निश्चित आहे. काहींच्या परीक्षा शरीरात होतात, काहींच्या परीक्षा आम्ही देवाचे पुत्र आहे की नाही, आमचं तारण झालं की नाही, देवबाप आमच्या प्रार्थना ऐकतो की नाही, असा डाऊट आमच्यामध्ये निर्माण होतो. पण लक्षात ठेवा, जर प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली, माझी परीक्षा होणं साहजिकच आहे. आणि ज्या गोष्टी मी सांगितल्या त्यापेक्षाही मोठ्या परीक्षा काही लोकांच्या जीवनामध्ये येतात. म्हणून आम्हाला देवाने आमची परीक्षा सहनशीलतेच्या पलीकडे नाही पाहिजे. आत्तापर्यंत आम्ही सहन करत आहे. म्हणून देवाच्या पुत्राची परीक्षा झाली तर आमची होणार. आम्हाला पुत्रत्व म्हणून जर सिद्ध व्हायचं असेल तर त्या परीक्षेमधून आम्हाला जाणं गरजेचं आहे. केव्हा झाली परीक्षा? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस आणि 40 रात्र उपवास केले. परीक्षेचा वेळ कोणता? बेस्ट कधी? चर्चला निघायचा आणि चर्चला जायचा, चर्चहून जायचा. आराधना करून झाले की भांडण सुरू होतं. आराधनेला यायचं असलं की भांडण सुरू होतं. वचन वाचल्यानंतर भांडण सुरू होतं. आधी नाही होत, नंतर नाही होत. बरोबर? परीक्षेचा बेस्ट वेळ लक्षात घ्या. उपवास करून झाला, प्रार्थना करून झाली, वर्शिप करून झाली, आराधना करून झाली. भरपूर वेळा असा अनुभव तुम्हाला येत असेल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये तोच होता. जेव्हा त्यांनी उपवास प्रार्थना करून झालं तेव्हा देवबापाची परीक्षा त्या ठिकाणी झालेली आहे. का? येशू ख्रिस्ताची परीक्षा का झाली? इब्री लोकांच्या पत्राच्या 4थ्या अध्यायामध्ये, नाही काढलं तरी चालतं, 4थ्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की आमचा महायाजक, या वचनाकडे लक्ष द्या, आमचा महायाजक असा नाही की ज्याला आमच्या दुःखांबद्दल सहानुभूती होत नाही. सहानुभूती म्हणजे काय? कळकळ वाटणे, आस्था निर्माण होणे, दया निर्माण होणे. बघा, दुसऱ्याचं लेकरू जर पायरीवर पडलं तर आपण एवढंच म्हणू शकतो, अरे बापरे, अरे पोरं पायरीवरून पडलं, एवढं आपण म्हणू असं. पण ज्याचं पडलं ना त्याच्या मनामध्ये जी चमक उठेल ना त्याला आस्था म्हणतो आपण, त्याला सहानुभूती म्हणतो. ती सहानुभूती इंग्लिशमध्ये 2 शब्द आहेत, एक सिम्पथी
आणि एक एम्पॅथी. सिम्पथी आणि एम्पॅथी. सिम्पथी म्हणजे दुसऱ्याचा मुलगा पडल्यानंतर आम्हाला कळकळ वाटणे, दुसरा जर एकदम ॲक्सिडेंट झाला कळकळ वाटणे. पण आमच्या कोणाचा जर झाला तर मग एम्पॅथी निर्माण होते. त्याला जे दुःख झालं ते दुःख मला होणे, त्याला एम्पॅथी म्हणतो. जर जो महायाजक आहे त्याला अर्पण घेऊन जायचं आहे आणि त्याला जर दुःखच होत नाही, आमच्या दुःखाबद्दल दुःखच होत नाही, तर तो अर्पण घेऊन कसा जाईल? पुजारी काय करता माहिती का? बकडं कोंबडं आणा असं म्हणतात, गंडे थोडी आणा असं म्हणतात आणि ते तुमचं घेतात. त्यांना काही सहानुभूती नसते. आम्हाला जे दुःख होतं ते त्यांना होतं का? नाही होत त्यांना फक्त दुःख एवढंच राहतं किंवा आनंद एवढंच राहतो की या माणसाच्या खिशातले पैसे आमच्या खिशात कसे यावं, एवढीच सहानुभूती त्याला, दुसरी काही नाही. म्हणून ते काय करतात? आमच्यासाठी हे काम करतात. तो जास्त प्रार्थना करू शकतो, तो आमचं अर्पण व्यवस्थित करू शकतो. ज्याला मला झालेलं दुःख सेम त्याला दुःख होईल, मला झालेली इजा त्या इजेच्या वेदना त्याला होतील. प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या प्रत्येक दुःखामधून गेला, ते दुःख सहन केलं, म्हणजेच तो आमच्यासारखा झाला. ज्या लोकांच्यासाठी त्याला वकिली करायची आहे तो त्याच लोकांसारखा झाला. त्याच लोकांचे पाप घेऊन तो देवाच्या समोर अर्पण करायला गेला. असा महायाजक जर असेल तर त्याला ह्या दुःखातून जावं लागेल. कारण भरपूर वेळा परीक्षा माणसालाच होतात. बाकीच्यांचे देवा गपचूप बसून असतात, ते भ्रष्ट शब्द नाही काढत, ते बोलतही नाही, त्यांना काही वाटत नाही. असे देव मनुष्यांचं पाप हरण कसे करतील? म्हणून हा महायाजक होता, या गोष्टींमधून गेला. त्याची परीक्षा जी होती ती पुत्रत्वाबद्दल होती. पुन्हा जे स्टेटस आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, देवामध्ये, त्याच्या घरातले आम्ही त्याचे लेकरं झालेले आहे, त्याच्या घरचे झालेले आहे त्याबद्दल. आणि आमचा जो सगळं देवबापाने जे वारस किंवा जे हेरिटेज आमच्यासाठी ठेवलेलं आहे, संपूर्ण जे देवाचं जेवढं काही वैभव आहे त्याचे आम्ही वारसदार आहोत. याबद्दल नेहमी आमच्या मनामध्ये सैतान जो परीक्षक आहे तो डाऊट निर्माण करत असतो. तेव्हा लोक असं म्हणतील, तुमची जर देव प्रार्थना ऐकतो तर, तुम्ही जर चर्चला जाता तर, तुम्ही बायबल वाचता तर, तुम्ही देवाची प्रार्थना करता तर, हे सगळे डाऊट निर्माण करण्याचे प्रश्न आहे. मला काही डाऊट नाही, मी विश्वास ठेवलेला आहे येशू ख्रिस्तामध्ये. जो विश्वास ठेवील त्याला देवाचं पुत्र होण्याचा अधिकार दिलेला आहे असं सांगितलेलं आहे. मला माझ्या पापाची क्षमा झालेली आहे. म्हणून पहिला जो डाऊट आहे तो आमच्या पुत्रत्वाबद्दल किंवा पुत्रित्वाबद्दल असं आपण म्हणू शकतो. दुसरी गोष्ट, ठीक आहे, याच्यात मला हा प्रश्न विचारायचा आहे, आपल्याला कधी असा डाऊट वाटला का मी खरंच देवाचं लेकरू आहे की? असं वाटलं का? कोणी असा प्रश्न जर विचारला असेल तर, मी आहे का खरंच? चर्चला तर जातो पण देवाने माझा स्वीकार केला का त्याच्या परिवारामध्ये? असा जर डाऊट असेल तर तो आज या वचनाने काढून टाका. माझं जे स्थान आहे देवाच्या बरोबर ते मोठं आहे. आणि बघा, देवाचं लेकरू म्हणून मी फक्त देवाचं लेकरूच नाही राहत, देवाचं लेकरू जर आहे मी तर त्याच्या काही गोष्टी पण माझ्याकडे आहे दाखवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. कोणत्या गोष्टी आहेत त्या? देवाचे लेकरं आणि एकदम विचित्र विचित्र वागतात, विचित्र शिवाय देतात, घाणेरडं बोलतात, है ना? मग ते लोक म्हणतात, अरे हे चर्चला जातात, हे प्रार्थना करतात. बरोबर. आत्तापर्यंत ख्रिस्ती लोकांची इमेज कशी करून ठेवलेली आहे? क्रूस गळ्यात घालून दाखवणारे लोक घाणेरडं काम करताना दाखवलेले, त्यांचा आणि बायबलचा काही संबंध नाही, हे एकदम खरं आहे. पण तसं केलेलं आहे. म्हणून जेव्हा आम्ही देवाचे लेकर आहे तेव्हा आमच्या जबाबदाऱ्या देखील आहे. देवाचे गुण आम्ही जगामध्ये प्रसिद्ध करावे, ही मुख्य जबाबदारी. आम्ही या गोष्टी करतो. दुसरी जी परीक्षा होती या ठिकाणी असं म्हटलं, कोणतरी वाचा 5वं वचन. मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. दुसरी परीक्षा होती. आता पहिली परीक्षाला प्रभू येशू ख्रिस्ताने कसा रिस्पॉन्स दिला होता?
प्रभू येशू ख्रिस्ताचं उत्तर असं होतं, परंतु 4 वचनामध्ये, परंतु त्याने असे उत्तर दिले, प्रभू येशूने असे उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीनेच नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल असे लिहिले आहे. कुठं लिहिलं आहे हे? हा, शास्त्रलेखात. कुठे? जाऊ द्या, वचनं नाही आठवले, जाऊ द्या, अनुवादामध्ये लिहिलेलं आहे. अनुवादामध्ये असं लिहिलेलं आहे की तुझा देव मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल असं म्हणून सैतानाला त्याने नामोहरण केलं. पहिली परीक्षेमध्ये तो फुल पास झाला, पण सैतानाने एक गोष्ट इथं ऑब्झर्व केली. काय ऑब्झर्व केली? दुसऱ्या परीक्षेच्या वेळेपासून थोडंसं सैतानाची स्ट्रॅटेजी ना वेगळी, त्याची योजना वेगळी. परीक्षा घेताना परीक्षा कशाने घेतली माहिती? सैतान असं म्हणतो, असं लिहिलेलं आहे, असं आता प्रभूच नाही म्हणत, सैतान सुद्धा म्हणतो बघा, तो आपल्या असे लिहिलेले आहे, तो आपल्या दूतास तुझविषयी आज्ञा देईल. म्हणजे सैतान देवाच्या वचनाचा उपयोग आम्हाला फसवण्यासाठी करतो. आम्हालाच नव्हे, येशू ख्रिस्ताला फसवण्यासाठी सुद्धा ह्याच वचनाचा उपयोग देवाने केला. हे सुद्धा सैतानाने कुठून वापरलं माहिती? स्तोत्रसंहितेच्या पुस्तकामधून वापरलंय. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला वचन सांगून हरवलं, पास झाला परीक्षा. सैतानाने आता दुसरी परीक्षा वचन घेऊन वचनाच्या सहारे घ्यायची ठरवली. आता या ठिकाणी कशाची परीक्षा आहे? पहिली पुत्रत्वाबद्दल होते, तू देवाचा पुत्र आहे की नाही. दुसरं काय आहे? असे वचनात लिहिलेले आहे. मग लोक काय करतात? दुसरा आहे, हे वचनात लिहिलं आहे ना, तो त्याच्या दूतास आज्ञा देईल. बघा, तो आपल्या दूतास आज्ञा देईल असे लिहिले आहे. मग तू काय कर? ये इथं आणि तुला स्वतःला काय कर? फेकून दे. बरं ठीक आहे, पहिली गोष्ट पहा, इथं काय म्हटलेलं आहे? मग सैतानाने त्याला पवित्र नगरात नेऊन मंदिराच्या कंगोऱ्यावर उभे केले. पहिलं परीक्षेचं स्थान कोणतं होतं? पहिलं स्थान, पहिला प्रश्न विचारला कोणतं होतं? अरण्य, जंगल. आता दुसरं स्थान परीक्षेचं कुठं आहे? हॉल चेंज झाला, सेंटर बदलला. आता कुठं आहे? 5व्या वचनात मंदिर कुठं आहे? हा, येरुशलेम. काय तिथं वचनात शब्द काय आला तो वाचा ना. पवित्र नगरीत दुसरी परीक्षेचं स्थान कुठं आहे? ही फार मोठी गोष्ट आहे. पवित्र नगरामध्ये, पवित्र नगर सुद्धा परीक्षेचं स्थान आहे. हा पॉइंट एकदम पक्का समजून घ्या. आता पुष्कळ वेळा आम्हाला असं वाटतं की जे लोक चुका करतात, मंदिराच्या बाहेर आहे, तेच फक्त लोक आम्हाला संकट आणतात. तसं नाही. ज्या नगराला देवाने आपलं नाव दिलं ते नगर सुद्धा परीक्षेचं स्थान आहे. ज्या ठिकाणी आपण देवाची आराधना करतो, भक्ती करतो, ते सुद्धा स्थान परीक्षेचं आहे. उदाहरणार्थ, हे स्थान सुद्धा परीक्षेचं असू शकतं. बायबल कॉलेजमध्ये भयानक घडतंय. म्हणजे आपल्याकडे कमी घडतं किंवा घडत नाही असं म्हणा, पण काही चर्चेसमध्ये जाऊ द्या, दुसरं कशाला, आम्ही बायबल स्टडी घेतो स्टुडंट लोकांची. कोल्हापूरला असताना मेडिकल कॉलेजच्या शेजारी आमचं घर होतं आणि रोज प्रत्येक शुक्रवारी आमच्याकडं बायबल स्टडी व्हायची. भरपूर मुलं बायबल स्टडीला कॉलेजमधूनच इथे यायची. पर्टिक्युलरली एक मुलगा आणि एक मुलगी, त्यांचे नावं मी सांगत नाही, ते इथं नाही. एक मुलगा बिचारा वारला. जो मुलगा होता तो वारला सामान्य नाही वारला, त्यांनी आत्महत्या केली मागच्या वर्षी. ती इथं नाही केली, मध्य प्रदेशमध्ये जाऊन आत्महत्या केली. त्या दोघांनी, त्या मुलांनी काय झालं त्यांच्यामध्ये गल्लत मला माहीत नाही, परंतु यायचे बायबल स्टडीला, शिकायचे बायबल, भाग घ्यायचे बायबलमध्ये, डिस्कशनमध्ये, पण त्या दोघांनी अफेअर सुरू केलं आणि सुरुवात मुलीनं केली. मी खोलात नाही सांगत, पण सांगून पाहतो थोडंसं. हे ठिकाण कसं आहे बघा. आणि नंतर जेव्हा त्या मुलाला भरपूर त्रास व्हायला लागला, तो मी कदाचित त्याच्याबद्दल आधी सांगितलेलं आहे, त्याने मला सांगितलं, दादा म्हणायचे मला, दादा सांग,
सुरेश दादा याच्यातून मला बाहेर काढा होता. अरे म्हणलं मी कसं काढू तुला बाहेर याच्यातून? नाही, तुम्हीच बाहेर काढायचा म्हणतो. आणि तो मला दम द्यायला लागला. मी कुल्फी खात होतो, झाशीमध्ये उभा राहून कुल्फी खात होतो. झाशीला होतो तेव्हा, शालेम सिंग पास्टरचे पहिलेच मीटिंग अटेंड करायला गेलो होतो. मी कुल्फी खायचं काम चालू, त्याचं दम द्यायचं काम चालू. तर मी असं सहजच बोलत होतो. तो म्हणे बघा तुम्हीच काढायचं तुम्ही बाहेर. मी म्हटलं का रे बाबा, मी तुला म्हटलं होतं का कर असं. तर तो नाही, हे तुमच्या घरात झालं म्हणे. आमच्या घरामध्ये मी बायबल स्टडी करायला येत होता का ह्या गोष्टी करत होता. मी जेव्हा हे पाहत होतो ना, मला पटकन ते लक्षात आलं. अरे बापरे म्हटलं, पवित्र ठिकाण सुद्धा परीक्षेचं ठिकाण असू शकतं. आणि भरपूर वेळा ज्या गोष्टी नंतर उदयास येत आहे, मी परिवार तुटलेले पाहिलेले, ज्यांना आम्ही काउन्सिलिंग करत आहे, ज्यांना सांगून जे सुधारले ते सुधारले, थोडा पश्चाताप झाला, ते चांगले झाले. पण याचा परिणाम असा झाला की ते दोघांनी विचार करून करून शेवटी आईवडिलांनी समजून सांगितलं, आम्ही समजून सांगितलं, इथंच नव्हे फोनवरून सांगितलंच. कोल्हापूरला एका मिटिंगला गेल्यानंतर त्या मुलीचा बाप तिला आमच्याकडे घेऊन आला. साधी नाही ती, मास्तरी नाही, शिक्षक आहे. तिला बसवलं आणि तिला आम्ही मिटिंग सोडून सेशन संध्याकाळी होतो, जेवण झाल्याबरोबर 3 तास तिच्या बरोबर बसून सांगत होतो. मुलाचे सगळे कॅरेक्टर तिला सांगितले, तिचंही सांगितलं. आणि श्वर याला 2च गोष्टी होतील ताई, एक तर तुमचं लग्न मोडून जाईल, नाहीतर एक तर तुला आत्महत्या करावी लागेल किंवा त्या मुलाला आत्महत्या करावी लागेल. आम्ही भविष्यवक्ते नाही आम्ही, पण परिस्थितीचं अनालिसिस करून ह्या गोष्टी सांगितल्या. ऐकलंच नाही. शेवटी लग्न झालं. 15 दिवसाच्या आत पोरीला हाणून 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 बेदम मारून, पोरगी एवढी गोरी तुम्हाला सांगतो एकदम फेअर, तिच्या घरी जेव्हा गेलं ना तर ती लंगडत चालत होती अशी, लंगडत. बरं म्हणतो काय झालं, तर ती रडायला लागली. दादा लग्न झाल्यापासून गेलं तर तुम्ही सांगत होते, ऐकलंच नाही म्हणे, घरच्यांना फसवलं, यांना फसवलं, आम्ही कोणाचंच नाही ऐकलं. आणि तुम्हाला सांगतो की बिचारी माझी मुलीसारखी असं म्हणतो मी, तिनं तिचं जे गाऊन आहे ना वर करून दाखवला गुडघ्यापर्यंत. तुम्हाला सांगतो तिचं एवढं फेअर आणलं होतं, पुढंच चांगलं नाही राहिलं, पूर्ण डांबर लावण्यासारखी. आणि मारला कशाने माहिती, लॅपटॉपच्या वायरने, चार्जरच्या वायरने. आणि एका ठिकाणी चार्जरची पिन घुसली तर त्यांनी स्क्रूड्रायव्हर घेऊन त्या नळीमध्ये तिथं एकदम खोल हे केलं. ते आईवडील म्हणे आम्ही जर गेलो नसतो तर या पोरीला मारून टाकलं असतं. मग तिला घेऊन आले, पोलीस केस झाली. मग त्या पोराने उलटी पोलीस केस केली की माझी बायको माझ्याकडे पाठवणं म्हणून. पोलिसांच्या लक्षात आलं, थोडे दिवस चाललं, पण पोरावरती केस फिरल्यामुळं ते झालं टॉर्चर. म्युझिक टीचर होतं, तोही टीचर होता, टॉर्चर झाला. शेवटी त्याने आत्महत्या करायच्या आधी मला फोन केला होता, तुम्ही फोन करा, मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे. एक रात्रभर मी वैतागलो. शेवटी त्यांनी दुसऱ्या पास्टरला फोन केला, त्यांचं नाव प्रेम खंडारे आहे पाळकांचं. त्या पाळकांचा अर्ली मॉर्निंग मला फोन आला. म्हणलं काय झालं पाळक साहेब? अरे त्याला फोन करून पहा म्हणे, नाव मुद्दाम नाही घेत, फोन करून पहा. तो रात्री मला असं म्हणला म्हणे व्हिडिओ कॉल करा, मी तुमच्यासमोर आत्महत्या करतो. तो MP मध्ये ते तर मी आत्महत्या करतो. अरे मी तर घाबरलो म्हणे, मी फोन ब्लॉक बंद करून टाकला. मग मी त्या दिवसापासून माझा फोन, त्याचा नंबर ब्लॉक करून टाकला. मला भीती वाटली, त्याचा फोन पोलीस विचारतील मला, घाबरलो. ते म्हणे फोन, मी म्हटलं आपण नाही करणार बा फोन, तो गेलेला असताना माझाच फोन त्याला जाईल, मला पोलीस बोलवतील तिकडं. तुम्हाला सांगू, त्याच्या ठोक 1 महिन्यानी त्या पोरांनी त्याच्या राहत्या रूममध्ये फाशी घेऊन मरून गेला. ऐकलं नाही असलं. कुठं घडलं? ज्या ठिकाणी बायबल स्टडी होती. हे एक उदाहरण आहे, याच्यानंतर मी भरपूर उदाहरणे डोक्यामध्ये देऊ शकतो. आयुष्य बर्बाद झालेले आहे. कशामुळं? सैतान ह्या परीक्षा आम्हाला मंदिरामध्ये सुद्धा आणू शकतो. म्हणून खास करून तरुण लोक लक्षात घ्या, इकडं तिकडं पाहण्यामध्ये कोण कसं पाहतं, बोलतं, फोन नंबर, ह्या गोष्टी सहज हाय हॅलो, जेवण केलं का, झोपले का, काय खाल्लास, ह्या गोष्टीसुद्धा कधी कधी चुकीच्या ठरतात. आम्ही म्हणतो अरे तुला फोन करायची काय गरज आहे, नाही सहज करून पाहिला जेवण झालं की नाही एवढं विचारलं. त्या जेवण झालं की नाही विचारल्याने पुढच्या सगळ्या गोष्टी घडतात. एक्स्ट्रा काळजी कोण कोणाचं करत आहे बघा. हे मी एकदम मोगम बोलत आहे, परंतु असं घडतं, घडलेलं पाहिलेलं आहे. परीक्षेचं ठिकाण हे सुद्धा असू शकतं. भरपूर लोक बर्बाद, त्यांची सेवा बर्बाद, फक्त ते मिशन कंपाऊंडमध्ये आहे किंवा मिशनमध्ये आहे. जसं आता बघा मी SS आहे, मी सहज
कोणालाही फसवून थोडेसे पैसे गेन करू शकतो, खिशामध्ये टाकू शकतो. फार भयानक आहे. आम्ही मंदिरामध्ये येऊन, एक ताई मंदिरला यायची बॅप्टिस्ट चर्चमध्ये, प्रत्येक वेळा येऊन पाळक साहेबाकडून पैसे घ्यायचे. 350, 400, 500 रुपये भाडं लागत होतं, 10 ते 15 रुपये. जाऊन येऊन नवीन खजिनदार आले ते म्हणे, तुम्ही पैसे घेता कशाचे? चर्चमध्ये यायच्यावर बिचारे पाळक साहेबांकडे कोणी पाहतं, आम्हाला देतील म्हणून ते दया करतात, ते देऊन टाकतात बिचारे. पण जेव्हा खजिनदारांनी ते पैसे द्यायचं बंद केलं, बाकीचे सगळे लोक पैसे न म्हणजे खर्च करून येतात. त्या बाईनं दुसऱ्या रविवारपासून येणं बंद केलं. हे ठिकाण पवित्र देवाचं मंदिर आहे. इथं जर परीक्षा व्हायची वेळ आली तर 10 वेळेस विचार करा. भरपूर वेळा आम्ही ह्या गोष्टी मनावर घेत नाही, परंतु हे होऊ शकतं. आणि परीक्षेचं ग्राउंड आहे, पवित्र शहर, पवित्र मंदिर, देवाचं मंदिर. आणि इथं खाली नाही, तो देवाच्या मंदिराच्या टोकावर घेऊन जाऊन म्हणतो, फेक तुला, मरून जा, उडी मार, म्हणजे तो दूतांना आज्ञा देईल. पुन्हा परीक्षा घेण्यासाठी वचनाचा उपयोग होतो. आमच्याकडं खोटे शिक्षक येऊन आम्हाला वचनं सांगतील, दुसरं सांगणार नाही, वचनाच्या बाहेरच्या गोष्टी सांगणार नाही. फसवण्यासाठी सुद्धा देवाच्या वचनाचा उपयोग होतो. माता येरुशलेम मातावाले कधी आले का इकडं? नाही आले अजून, येतील काही दिवसांनी. पण सगळीकडे फिरत आहे, ते सुसमाचार प्रचार करत आहे. सुसमाचार नाही म्हणता येणार त्याला, कुसमाचार म्हणता येईल. चांगला नाही तो, कारण पवित्र लोकांना ते घेऊन जातात. परीक्षा कशा होतात बघा. एकतर ते देवाचा उपयोग, देवाच्या वचनाचा उपयोग होतो. दुसरी गोष्ट, पवित्र ठिकाणी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि सांगत काय आहे, अननॅचरल गोष्टी करायला. उडी मार, काय गरज उडी मारायला, याच्यात परीक्षा कसली? मी असं यूट्यूबवर, तुम्हाला माहीत असेल कदाचित, एक पोरगा, दानियालाची गोष्ट माहीत होती. सिंहाच्या गुहेत दानियाला टाकलं आणि त्यांनी त्याला स्पर्शच नाही केला. एक बहादर, आपल्याकडे नाही घडलं, फॉरेनमध्ये घडलं, जाऊन तो झू प्राणी संग्रहालय जाऊन तो सिंहाच्या समोर उभा राहिला, हात जोडून, आणि प्रार्थना करत. पडला का उभं राहिला माहीत नाही, पण यूट्यूबवर आहे, सर्च केल्यावर दिसलं. त्याला गार्ड लोकांना येऊन त्याला वाचवावं लागलं, कारण सिंहाने झडप मारली होती त्याच्यावर. ही कोणती परीक्षा आहे? म्हणजे गरज आहे का? दानियाला फेकलं होतं, तुम्हाला फेकू द्या ना, है ना. आपणच जायचं, बहादुरी दाखवायची, बघा मी देवाचा पुत्र, मी काय करू शकतो, मी चर्चला जातो, काय करू शकतो. बघा काही लोक त्या देवाच्या वचनाचा उलटा उपयोग कसा करतात, अननेसेसरी. हे घेऊन उशाखाली ठेवायचं. काही लोकांनी अलीकडंच करून पाहिलं तसं. पुन्हा नाव घेण्याचं टाळतो. दुखलं म्हणजे बायबल घ्यायचं आणि उशाखाली ठेवायचं असं. वय बरा भाऊ बरा नाही झाला, जैसे ते तसाच. बहीण बरी नाही होत त्यांनी. हे उशाखाली ठेवायला, उशी बनवायला, उलट तो शाप आहे. उशी देवाच्या वचनाला उशी करून राहिलो लोक. शाप आहे की नाही? कशासाठी उपयोगी? हे हृदयात ठेवायला आपण उशी करून झोपू राहिलो. समज आहे आम्ही बरे होते, बरे नाही होत, शाप येतो. आम्ही त्याचा उपयोग कसा करतो बघा. म्हणून ज्या गोष्टी भलत्याच आहे, करायच्या नाही त्या गोष्टी करू नका. परीक्षा होत असताना सैतान वचनाचा उपयोग करतो, तोडून मोडून शिकवतो, आणि तो नेहमी वचनाबद्दल डाऊट करतो. कसं माहिती आहे का? हे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. तू उडी टाक, कारण असं लिहिलेलं आहे, तो त्याच्या दिव्यदूतांना आज्ञा देईल आणि मग ते तुला त्यांच्या हातावर झेलून धरतील. देवाचं वचन हे आमच्यासाठी दिलेलं आहे, त्याच्या संबंधाने नियमित डाऊट निर्माण केला जातो आमच्या मनामध्ये. आम्ही बायबल वाचतो, पण त्या पद्धतीनं ते घडत नाही. मग खरंच असं आहे का? शास्त्र खरंच आहे का? बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टी खऱ्याच आहे का? त्याबद्दल सुद्धा आम्ही डाऊट घ्यायला लागतो. प्रभू येशू ख्रिस्ताने जिथं देवाच्या वचनाला मानलं ना, तो अनुवादामधून म्हणतो. अनुवादाचे 2 ठिकाणं कोट केलं, स्तोत्रसंहितेमधून कोट केलं, बाकीचे पौलांनी कोट केलं, पेत्रांनी कोट केलं देवाचं वचन. आणि त्यात मोठी गोष्ट, आत्तापर्यंत देवाचं वचन आहे तसं घडत आलेलं आहे. जर एवढ्या गोष्टी आमच्या पाठीशी आहे, एवढ्या साक्ष आहे, तर याच्यावर डाऊट आम्ही का घ्यावा? जे लिहिलेलं आहे त्यामध्ये ते करून पाळायचे.
त्याच्यामध्ये यश लिहिलेलं आहे आमचं, आरोग्य आहे आमचं, जे आम्ही पाळतो तर आशीर्वाद आहे आमचे, सगळ्या गोष्टी त्यामध्येच आहे आमच्या. मग डाऊट घ्यायचा कशाला? म्हणून देवाच्या वचनाचा सिद्धांत शिका, डाऊट घेऊ नका. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. इथं सैतानाने हे वापरलं. तिसरी आणि शेवटची, ठीक, 8वं वचन. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्याचे वैभव दाखविले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन. तेव्हा येशू त्याला बस म्हणाला, बस प्रश्न. तिसरी परीक्षा कुठे आहे आता? पुन्हा हॉल चेंज झाला, परीक्षा कुठे आहे आता? डोंगरावर नेला. हा दोन्ही ठिकाणी हरला, आता तिसऱ्या ठिकाणी नेलं डोंगरावर, आणि डोंगरावर नेऊन सगळं वैभव दाखवलं. ही लईच मोठी परीक्षा आहे. एवढं दाखवल्यानंतर त्याला सांगितलं, तू जर पाया पडून मला नमन करशील तर हे सगळं वैभव मी तुला देईन. सैतान एकदम चूक परीक्षक होता. चूक म्हणजे कमजोर होता. याचं कारण काय माहिती आहे? एकतर तो परीक्षा कोणाची घेत होता? निर्माणकर्त्याची, बरोबर? म्हणजे त्याच्यापेक्षा मोठ्या अधिकाऱ्याची, सर्वोच्च म्हणू आपण, त्याची परीक्षा घेत होता. येशू ख्रिस्ताला शेती, पैसे, माड्या, गाड्या, मोठमोठे डोंगर दाखवून काय फायदा आहे? तो म्हणतो या सगळ्या गोष्टी मी निर्माण केल्या ना, माझ्या गौरवासाठी निर्माण केल्या ना, आणि तो म्हणत आहे हे घे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुला देतो, फक्त तुला एक करायचं आहे, नमन करायचं. तिसरी परीक्षा कशाची? लॉयल्टी चेंज करायची तुझी. देवाच्या प्रती जे डिव्होशन आहे ना, तू देवाचं करतो आत्तापर्यंत, इथून पुढं आता देवाचं करू नको. आता माझं डिव्होशन कर, आता माझ्या पाया पडायला. ही फार भयानक आहे आणि याच्यासाठी वापरलेल्या गोष्टी फार भयानक आहे. मीन्स काय आहे? सगळी सत्ता तुला देईल, पैसे भरपूर भेटतील, शेती तुला भेटेल, डोंगर तुला भेटतील, अख्खं वैभव जे आहे ते मी तुला देऊन टाकतो. एक गोष्ट कर, आजपासून तू माझी आराधना करायला. पुष्कळ लोक सैतानाची आराधना करून त्यांनी आपलं जे ऑब्जेक्ट ऑफ वर्शिप आहे ते बदलून ह्या गोष्टी पत्करून ते देवापासून कायमसाठीचे दूर गेलेले आहे. तिसरी परीक्षा पुन्हा ही होती, कायमसाठी देवापासून त्या माणसाला तोडून टाकणं. पैसे, ह्या जे प्रेस्टिज आहे, प्रतिष्ठा आहे, मोठेपण आहे, मोठं नाव आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला देवापासून कायमच्या दूर नेणाऱ्या आहे. हे फार साऱ्या वाईटचं मूळ म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये त्याला. आणि ही परीक्षा प्रभू येशू ख्रिस्तासमोर आणली, त्याला मोठमोठ्या जागा दाखवल्या. ही जी जागा आहे ती स्ट्रगलची, ते दाखवून त्याला म्हटलं असं. आता यामधून आम्हाला एक गोष्ट समजते, ती म्हणजे आमची परीक्षा होत असताना, ही मोजक्या गोष्टी, आमची परीक्षा होत असताना आम्हाला कदाचित कंटाळा येतो. एक कशाची? ऐकायचा कंटाळा येतो, वचन वाचायचा कंटाळा येतो, किंवा परीक्षा द्यायचाही कंटाळा येतो. शेवटी आम्ही देऊन टाकतो. पण सैतानाला परीक्षा घ्यायचा कंटाळा येत नाही. पहिल्यांदा हरला, दुसऱ्यांदा राहिलाच उभा. जागा चेंज केली, प्रश्न चेंज केले, स्ट्रॅटेजी चेंज केली, योजना चेंज केले, आणि तो येतच आहे. तिसऱ्यांदा पुन्हा देवाला हरवण्यासाठी सुद्धा कॉन्स्टंट प्रयत्न करत आहे. सोडायला तयार नाही, आपलं ग्राउंड सोडत नाही. म्हणून तो परीक्षा नियमित घेत राहील. म्हणून आपल्या जीवनात जर परीक्षा येत असेल तर असं समजू नका, अरे बाप निघलो बाहेर. तुम्हाला सांगतो, एक गोष्ट सॉल्व्ह झाल्यानंतर, सुटल्यानंतर एकदम चांगलं वाटतं, वा आता मस्त वाटलं. 2-3 दिवसांनी परत एक संकट पुढं उभं राहतं. हे करायचं आहे तुम्हाला. ते सुटल्यानंतर पुन्हा एक उभं राहतं, सुटतच नाही, कन्स्टंट चालू राहतं. म्हणून परीक्षक जो आहे तो थकलेला नाही आहे, तो सतत टू अँड फ्रो, इकडं तिकडं पळतच राहतो. त्याचं कसं तरी आहे देवाच्या लोकांना साळून पाहणे, यांना देवाच्या कृपेतून देवाचं जे स्थान आहे, पुत्रत्वाचं स्थान आहे, त्यापासून या लोकांना दूर करणे. हा जो मुख्य उद्देश आहे हा सैतानाचा आहे. योहानामध्ये असं लिहिलेलं 2:16 डोळ्याची वासना, शरीराची वासना आणि संसाराची हुशारकी
हे 3 ग्राउंड आहे मेन, आम्ही ज्यामध्ये पुष्कळ वेळा परीक्षेमध्ये पडतो. कोणतं कोणतं? शरीराची वासना, जे मी बोलून दाखवलं तुम्हाला मागच्या वेळा. ह्या शरीराच्या वासनेमुळे आम्ही पुष्कळ काय होतो? पडतो, भरपूर वेळा पडतो. आमचं बाळक साहेब सांगत होते मागच्या दिवसांमध्ये, आम्ही प्रश्न उत्तर देत आहे की ज्याला प्रश्न उत्तरं विचारायचे आहे त्यांनी लिहून द्या आणि प्रश्न विचारा. काही प्रश्न असे आले गलत संबंधाबद्दल, पुन्हा जे त्याला काय शब्द आहे, LGBT असा शब्द आहे त्याला, ट्रान्सजेंडर. मुलांनी मुलांसंग लग्न करायचं, स्त्रियांनी स्त्रियांसंग लग्न करायचं, हे सुद्धा प्रश्न आहे. देवाच्या वचनाच्या विरोधातल्या गोष्टी. आणि तुम्हाला हे सहज नाही, ह्या गोष्टीसाठी परमिशन देऊन टाकलेलं आहे काही काही देशांमध्ये. आरामशीर करू शकता आणि जगू शकता. भारतामध्येच परमिशन आहे, तुम्हाला कोणी काही म्हणू शकत नाही. रिसर त्याचं परमिशन. आत्ता अलीकडे पेपरमध्ये तर वाचलं, एका पोरीनं तिच्याबरोबरच लग्न करून घेतलं. आता ही काही संकल्पना आहे माहीत नाही, स्वतःबरोबर लग्न केलं. न्यूज आहे, तसं तुम्ही चेक केलं तर हा आहे ना, मी वाचलं 3 दिवसाच्या आधी वाचलं, स्वतःबरोबर लग्न केलं. हा काय प्रकार? का? कारण मला कोणी बोललेलं सहन नाही व्हायचं, कोणाचं काम सहन नाही व्हायचं, जबाबदाऱ्या नको आहे मला, म्हणून मी माझ्याबरोबर लग्न करतो. काही लोक जाऊन तुळशीबरोबर लग्न करतात, बरोबर. भरपूर गोष्टी अशा ह्या थोड्या अलग आहे, तुळशीबरोबर लग्न करणं. पण माणसाने माणसाबरोबर लग्न करणं, बाईनं बाईबरोबर लग्न करणं, ट्रान्सजेंडर बरोबर लग्न करणं, ह्या अतिशय वाईट गोष्टी. ह्या सुद्धा गोष्टी यायला लागलेल्या आहेत आणि इथून सुद्धा लोक भरकटत आहेत. ह्या गोष्टी आम्हाला पाहणं गरजेचं आहे. फ्लश याची वासना, शरीराची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची खुशारकी, आपलं मोठेपण मिरवणं, मोठेपण गाजवणं, ही सुद्धा गोष्ट आहे आम्हाला देवापासून दूर नेणारी. ह्या गोष्टी नियमित आम्हाला परीक्षेत पाडतात. काही उदाहरणं शास्त्रामधून जर पाहिले, गेहजी होता, पैशाच्या पाठीमागे गेला, अख्ख्या आयुष्यभर कोडी राहिला. निम्रोदानी हुशारी मारली, मी स्वर्गापर्यंत किल्ला बांधीन, शहर बांधीन, देवानी गडबड करून टाकली. हे लोक होते. दानियालाच्या अध्यायाच्या 4थ्या अध्यायामध्ये नबुकदनेझर राजा होता, फार मोठा होता, श्रीमंत होता, पूर्ण जगावर राज्य करणारा होता, इतकं मोठं वैभव होतं. आपल्या हुशारकीमध्ये गेला, देवाने त्याला बैलाप्रमाणे सेन्स दिला, जनावरांचा सेन्स दिला, बैल झाला. बैल म्हणजे 2 शिंग नाही आले, माणूस असून प्राणी झाला. प्राण्याचं, बैलाचं जे सेन्स आहे त्याच्यामध्ये येऊन जंगलामध्ये गेला, गवत खाल्लं बैलाप्रमाणे, बैलाप्रमाणे उन्हाळायला लागला, बैलाप्रमाणे शेतातच राहिला, जंगलात राहिला. 7 वर्षांनी त्याचं अक्कल त्याला आली आणि पुन्हा राजगादीवर येऊन बसला. मग तो बापरे, आता समजलं मला, इस्रायलचा देव परमेश्वर हा देव आहे आणि त्याचं राज्य सगळीकडे आहे. ज्याला पाहिजे त्याला तो राज्य देतो, ज्याला पाहिजे त्याला तो गादीवरून काढून घेतो. हे आहे. हे लोक देवाच्या विरोधात गेले होते. ह्या परीक्षांना येशूने रिस्पॉन्स काय दिला ते सांगून मी संपवतो. येशूचं स्ट्रॅटेजी काय होती जिंकण्यासाठी, या मोहावर विजय प्राप्त करण्यासाठी येशू ख्रिस्तानी काय वापरलं, हत्यार काय होतं सांगा बरं. वचन काय हत्यार होतं? वचन. परीक्षा जिंकायची असेल तर नंबर 1 हत्यार काय आहे? वचन, बरोबर. मग जर वचन आमच्याकडे हत्यार आहे तर मग काय करायला पाहिजे आम्ही जिंकायचं असेल तर? ते वाचा, बरोबर. आम्हाला वचन वाचणं आहे. येशू ख्रिस्ताचा परीक्षेच्या विरोधात जाण्याची आणि जिंकण्याची मुख्य जी गोष्ट होती ते म्हणजे त्याने काय केलं, देवाचं वचन, स्वतःची सनशिप, स्वतःचा पुत्रत्वाचा जो अधिकार तो डिफेंड करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वचन वापरलं, बरोबर. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट, त्याने सैतान तेच वचन घेऊन त्याला भूल पाडत होता, त्याला चुकीच्या दृष्टिकोनातून वचनाचा उपयोग करत होता. येशू ख्रिस्ताने योग्य पद्धतीनं वचन वापरलं. वचनाने हरवणं, योग्य पद्धतीनं वचन वापरणं. हे मी का म्हणत आहे माहिती? पुष्कळ वेळा लोक तुम्हाला वचनाने भुलवतील, चुकीची पद्धत वापरतील
काल परवा आम्ही आमचे मेहरा ब्रदर आहे त्यांच्या घरी मुक्कामाला होतो, गावित सरांनी औरंगाबादमध्ये. त्यांना वचन फोडून सांगत असताना जेव्हा वचनं दाखवले तर ते म्हणायला लागले, अरे ह्या तर नवीनच गोष्टी म्हणे, आम्ही विचारच नाही करत याच्याबद्दल कधी, पण ह्या फार फायद्याच्या गोष्टी. आम्हाला पुष्कळ वेळा आम्ही पुष्कळ लोकांना बाहेर पाठवलं, ते आमच्याबरोबर आले नाही, कारण आम्ही चुकीच्या पद्धतीनं त्यांना सांगितलं. आमचं रक्षण करण्यासाठी योग्य पद्धतीनं वचनाचं हाताळणी करणे. आम्ही आमच्या मुलांना जेवढे आहे, जे काही करत नाही ही गोष्ट म्हणजे आमच्या हातात नाही, मुलं करत नाही ही गोष्ट आमच्या हातात नाही, परंतु अनुमानात्मक शास्त्र पद्धतीने जेव्हा वचन शिकवलं तेव्हा त्याच्यामध्ये आम्ही गडबड मात्र करत नाही, चूक करत नाही. आणि जर कोणी चूक करतो तर आम्हाला ताबडतोब लक्षात येतं वचन हा चूक शिकवत आहे. म्हणून कोणाचे संदेश नाही. आम्ही काय करायचं, ती बिरळच्या मंडळीची सवय होती. पाळक साहेबांनी वचन सांगितलं, पावलांनी वचन सांगितलं का, जाऊन ते वचन तसंच आहे का शोधून पाहणं. ते तसंच आहे म्हणजे कसं, ते वचन त्याच्या संदर्भामध्ये आहे का, हे वचन त्यावेळी पवित्र आत्म्याने बोललं ते त्याचा उद्देश कोणता होता हे पाहणं. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक वचन त्याच्या संदर्भानुसार वापरलं. 3 गोष्टी मी सांगितल्या वचनाबद्दल. 1, वचन हे हत्यार होतं परीक्षा जिंकण्यासाठी. 2, वचन हे त्यांनी जे चुकीचं होतं चुकीच्या पद्धतीनं नाही, योग्य पद्धतीनं वचन वापरलं. आणि 3री गोष्ट, वचन त्याने त्याच्या संदर्भामध्ये वापरलं, त्यावेळी वचन दिलं होतं. थोडंसं कठीण आहे समजायला, पण समजून जाईल. मी सांगतो, गॅरंटेड सांगतो, या पद्धतीनं देवाचं वचन जर वापरलं तर परीक्षेमध्ये आमचं जिंकणं नक्कीच आहे. 100%, 200% आहे. प्रेज द लॉर्ड. मग प्रश्न आता आम्हाला असा आहे, आम्ही देवाचं वचन किती वेळा वाचतो? उत्तर देऊ नका असं, पण मनामध्येच ठेवा. जर आम्ही वचन वाचत नाही तर आम्ही प्रत्येक परीक्षेमध्ये हरण्याच्या कंगोऱ्यावर आहे, हरण्याच्या काठावर आहे. आम्ही साध्या गोष्टीमध्ये आमचा मित्रही आम्हाला हरवू शकतो. हरवणं म्हणजे कसं, आम्हाला विश्वासापासून पाडू शकतो. सैतान आमच्या मित्रांच्या द्वारे सुद्धा काम करू शकतो, आमच्या नातेवाईकांच्या द्वारे देखील काम करू शकतो, सहज करू शकतो आणि कुठेही आणू शकतो. एकटा असताना, मंदिरात असताना किंवा वैभवामध्ये असताना पुढेही आम्ही आणू शकतो, जर आम्हाला वचन माहीत नाही तर. म्हणून जर आता तुम्ही असं म्हणत आहे, म्हणजे मनात जर तुम्ही उत्तर दिलं, अरे वचन तर माझ्या घरामध्ये आहे पण मी तर ते वाचत नाही, असं जर तुमच्या मनामध्ये येत आहे तर तुम्ही स्वतःला हरण्याच्या युद्धाच्या त्या दारावर ठेवत आहे. मी उभा राहतो युद्ध खेळायला, पण काही हरकत नाही, मी हरलो तरी चालेल असं म्हणून तुम्ही स्वतःला देत आहे, वचन वाचत नाही. आम्ही कधीही जिंकणार नाही. आमचं जीवन, ख्रिस्ती जीवन, देवामधलं जीवन फक्त वचनावर अवलंबून आहे. वचन जर नाही तर आमचं ख्रिस्ती जीवन नाही. देव बापाने त्याच्या मंडळीला मजबूत करण्यासाठी फक्त वचन दिलेलं आहे. पवित्र आत्मा आणि वचन आम्हाला लोक पाहतील म्हणून भडकपणे आवडतं, परंतु ते वचन आम्ही वाचलं नाही तर आम्ही हरण्याच्या स्थितीमध्ये आहे. आम्ही देवाच्या वचनाला किती वेळा वाचतो, कसं प्रतिसाद देतो आणि देवाबरोबर कसं चालतो, या गोष्टी आम्हाला पाहायच्या आहे, परीक्षा करायची आहे. जर आम्ही वाचत नाही आज तर आम्हाला प्रार्थना करायची आणि निर्णय घ्यायचा आहे, देवा मला वाचायला मदत कर. अजून जर आम्ही देवावर विश्वास ठेवलेला नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला आमचा प्रभू देव उद्धारकर्ता म्हणून मानलेला नाही आहे, तर ही संधी आहे आम्हाला तसं मानणं आहे आणि त्याचं पुत्र, मुलं आणि मुली बनणं आहे त्याचं. म्हणून आपण डोळे बंद करू, डोळे बंद करू. डोळे बंद असताना मी थोडी 2 शब्दाची प्रार्थना करेल आणि पाळत सर्वांच्या हातात देईल. देव बापा, तुला मी धन्यवाद देतो. ख्रिस्त येशूमध्ये तुझ्या समोर येतो. तू आमच्यावर दया केली देवा, म्हणून आमच्यावर दया झाली. ख्रिस्त येशूमध्ये विश्वास ठेवण्याच्या योगे आणि सर्व आम्ही आमचे जे अपराध आहे त्याची क्षमा मागितल्याच्या योगे देवा, पश्चाताप केल्याच्या योगे तू आम्हाला धुवून शुद्ध केलं
असा तुझ्या वचनाप्रमाणे माझा विश्वास आहे देवा. हा विश्वास आमच्या सर्व बहिणींना भावांना ठेवण्यासाठी मदत कर. जो तुझ्यावर विश्वास ठेवतो, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो, त्याला देवबापा तुझ्या वचनाप्रमाणे तू तुझे लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणून तुझे लेकरं बनव देवबापा. ज्या प्रियांनी आजपर्यंत तुला आपलं प्रभू म्हणून स्वीकारलेलं नाही, पश्चाताप केलेला नाही देवबापा, त्यांना पश्चाताप करण्यासाठी, तुला प्रभू म्हणून स्वीकारण्यासाठी प्रत्येकाला तू मदत कर. असं केल्याने तुझ्या घरचे लोक बनवण्यास त्यांना तू प्रभू त्यांच्यावर तू दया कर. त्यांना तुझे लेकरं बनवण्यासाठी बनव देवा. पुत्र आणि पुत्री बनव देवापा, मदत कर. तुझ्या वारसाचे अधिकारी कर देवापा. या सगळ्या प्रसंगामध्ये तुझे पुत्र असताना ज्या परीक्षा आमच्यावर येतात, त्या परीक्षेमधून सैतानाला हरवण्यासाठी प्रभू तुझं वचन वाचण्याचं माईंड प्रत्येकाला दे देवबापा. प्रत्येकाला आज निर्णय घेण्यासाठी मन दे प्रभू. उद्यापासून, आजपासून तुझं वचन आम्ही वाचू, त्यावर मनन करू, तुझ्या पद्धतीने आम्ही राहू प्रभू. असा अनुग्रह आम्हा प्रत्येकावर कर. या तुझ्या लेकरांवर कर देवबापा. देवबापा तुझं दास संपूर्ण मंडळीचा भार वाहत असताना प्रभू ज्या गोष्टी ते सांगतात, शिकवतात, त्याप्रमाणे सर्वांनी करावं देवबापा. ते मग ते अंतकरण प्रत्येकाला होते. तू दयाकृपा केली, तुला धन्यवाद देतो. आजपर्यंत तुझ्या वचनापासून आम्ही दूर होतो, आजपासून मात्र प्रभू तुझ्या वचनाला बिलगून राहू, तुझ्या मंदिरापासून दूर होतो. पण प्रभू आम्ही तुझ्याबरोबर जाऊ. मंदिरात येऊनही प्रभू आम्ही चुकीचा उद्देश केला, चुकीचा उद्देश वापरला प्रभू. आम्ही पापाला वाव दिली देवा. यामधून सर्वांनी ज्या गोष्टी अशा केल्या त्या आम्हा प्रत्येकाला तू दूर कर, त्यापासून आम्हाला पवित्र कर, शुद्ध कर दे बापा. जो अधिकार ख्रिस्त येशूमध्ये प्रार्थना करण्याचा आणि ती प्रार्थना तू ऐकण्याचा दिला येशूच्या नावामध्ये, त्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक दे बापा. आमेन. असेल. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजलं असं? थोडक्यात आणि महत्वाचे. प्रेज द लॉर्ड. तर ह्या वचनांना आम्हाला आमच्या जीवनामध्ये घेऊन चालणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. एक बॅटलशिप आहे, एक युद्धभूमी, आणि या युद्धभूमीवर आम्हाला नेहमी तयार राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही गीत गातो ना, मैं और मेरा घराना यहोवा की सेवा करेंगे, उसके लिए जिएंगे, उसके लिए मरेंगे. तर ह्या विश्वासाची तलवार जी आहे ती आम्हाला प्रति दिवशी घेऊन चालणं गरजेचं आहे. ही वचनाची तलवार जी आहे, ज्याने आम्ही सैतानाचे प्रत्येक हल्ले जे आहे ते परतावून लावू शकतो, त्या वचनांना आम्हाला घ्यायचं आहे. फक्त जाणायचं आहे. सैतान जेव्हा तुमची परीक्षा घेतो, सर्वात पहिले तुम्ही एकटे असताना तो तुमच्यावर त्या ठिकाणी विचारांवर त्या ठिकाणी आघात करेल. दुसरी गोष्ट आम्ही जी शिकलो, पवित्र स्थानांमध्ये तुमच्याच लोकांना तुमच्या विरोधात उभा करेल. आणि तिसरी गोष्ट, तुम्हाला मोहामध्ये पाडून त्या गोष्टी दाखवेल. मी तुम्हाला सांगितलं ना, तो ऑफर घेऊन येतो, बाय वन गेट वन फ्री, एकावर एक फ्री. त्या गोष्टी घेऊन तो तुमच्या समोर येईल. प्रत्येक त्याच्या युक्त्यांपुढे टीका भरता यावा म्हणून आम्हाला तयार राहणं गरजेचं आहे. हे जाणं हे दिवस आहे पवित्र आत्म्याने भरण्याचे, देवासोबत अधिक वेळ घालून त्याच्या उपस्थितीमध्ये चालण्याचे. म्हणून या दिवसांमध्ये प्रभूसोबत अधिकाधिक विश्वासयोग्य होण्यासाठी देवबाप करू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ.